केंद्र शासन ने ओबीसी जाति निहाय जनगणना करने के साथ ही राज्य शासन ने आरक्षण के विरोध में निर्णय रद्द करने की मांग को लेकर राखीव प्रवर्ग समाज का संयुक्त महामोर्चा शहर में निकाला गया। इस समय आंदोलनकारियों ने किस प्रकार निषेध प्रदर्शन किया, जानने के लिए देखते हैं ये खबर। केंद्र शासन ने ओबीसी की जात निहाय जनगणना करने के साथ ही राज्य शासन ने आरक्षण विरोधी निर्णय रद्द करने की मांग को लेकर इतर मागास प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाति, जमाती, विमुक्त जाति, भटक्या जमाती, साथ ही विशेष मागास प्रवर्ग के विविध समाज संगठन, संस्था और घटकों की ओर से चंद्रपुर में संयुक्त महामोर्चा का आयोजन रविवार 28 जून को किया गया। यह महामोर्चा शहर के गांधी चौक से जिलाधिकारी कार्यालय तक निकाला गया। आंदोलन में बड़ी संख्या में आंदोलनकारी शामिल हुए थे। तो आइए इस आंदोलन को लेकर ओबीसी नेता प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे ने क्या कहा, सुनते हैं। राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि संपूर्ण एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि एसबीसी राखीव संवर्गातील सर्व लोकांचा आज हा महामोर्चा चंद्रपूरमध्ये होऊ घातला आहे। आणि या मोर्चाची दोन मागण्या मुख्य आहे। पहिली मागणी आहे की जी केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करीत आहे त्या जातनिहाय जनगणनेमध्ये पहिल्या टप्प्यात ओबीसी कॉलम नव्हता, दुसऱ्या टप्प्यात ओबीसी कॉलम आहे राहील असं आश्वासन दिलं। मात्र ते पहिल्या टप्प्यात न दिल्यामुळे ओबीसी समाज आश्वस्त व्हावा या दृष्टिकोनातून आमचा या महामोर्चाच्या माध्यमातून जनजागृती आणि सरकारला निवेदन देण्याचं कार्य आज आम्ही या ठिकाणी ठेवलं आहे। तो वहीं ओबीसी नेता सचिन राजूरकर ने भी इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया दी। दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी आणि 14 मे 2026 चा महाराष्ट्र सरकारने घेतलेला जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे तो रद्द करावा। या दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, अनुसूचित जाती, जमाती या सर्व घटकाचा समावेश आहे। आणि सरकारनं जातनिहाय जनगणना नाही केली तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर मोठं आंदोलन केलं जाईल, याची सुद्धा सरकारने दखल घ्यावी। साथ ही ओबीसी नेता बबनराव तायवाडे ने भी आंदोलन संदर्भ में जानकारी दी। मागणी जी अनेक दिवसापासूनची या देशातील ओबीसी समाजाची आहे की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून या देशामध्ये एकूण ओबीसी किती आहे त्याची आकडेवारी केंद्र सरकारने घोषित करावी। 1 वर्षापूर्वी केंद्र सरकारने मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला आणि जाहीर केलं की आम्ही आता येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करू। परंतु त्याची अंमलबजावणी करताना जेव्हा 33 प्रश्नावलीची जाहीर केली त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही आणि जातीचा सुद्धा कॉलम नाही। मग ओबीसीचे घरं नाही आहेत का? मग ओबीसींच्या घराची गिनती नको का हा प्रश्न आहे। आणि आता दुसऱ्या टप्प्याची माणसांची गिनती होणार आहे। त्या माणसांच्या गिनतीमध्ये केंद्र सरकारने त्या प्रश्नावलीमध्ये ओबीसी संवर्गाचा आणि जातीचा दोन्ही कॉलम समाविष्ट करावा आणि ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी ही प्रमुख मागणी आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवत आहे। दुसरं, महाराष्ट्र सरकारने 14 मे 2026 ला जो एक कॅबिनेट निर्णय घेतला की एससी, एसटी आणि ओबीसी या संवर्गातील जे विद्यार्थी, युवक नोकरी करता अर्ज करतील आणि एससी, एसटी, ओबीसीला ज्या काही सवलती संविधानानुसार आम्हाला मिळालेल्या आहे त्या सवलतीचा फायदा घेऊन अर्ज करतील तर त्यांची पुढे मात्र नियुक्ती सुद्धा त्या राखीव कॅटेगरीमध्ये होईल। एससी, एसटी, ओबीसी मध्ये ओपन मध्ये तो कॉम्पीट करू शकणार नाही, हा चुकीचा आहे। मला सवलत ही अर्ज करण्याकरता आहे, स्पर्धेकरता नाही। स्पर्धेमध्ये समजा मी टॉप आल्यानंतर मी ओपन मध्ये कन्सिडर व्हायला पाहिजे, जे आतापर्यंत होत होतं। तीच प्रथा यापुढे सुद्धा सुरू राहावी याकरता 14 मे 2026 चा कॅबिनेट निर्णय सरकारने त्वरित रद्द करावा, स्थगिती नाही रद्द करावा आणि तशा प्रकारचं परिपत्रक जाहीर करावं। या दोन प्रमुख मागण्या आहेत। बाकीच्या मागण्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आम्ही वारंवार मांडलेल्या आहेत। CTV के लिए प्रतिनिधि वैभव यारकर।